नमस्कार, मी नम्रता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे नारळी भात. हा नारळी भात नारळाच्या दुधापासून बनतो. त्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ फोडून त्याला छिलून घ्यायचा आहे आणि याला मिक्सरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून याचं दूध काढून घ्यायचं आहे. हे नारळाचं दूध तयार आहे. आता याला आपण पिळून घ्यायचं आहे आणि हा पिळून झाल्याच्या नंतर जे किस उरतो हा आपण इतर कुठल्याही रेसिपीजमध्ये वापरू शकतो. याचे उकडीचे मोदक सुद्धा बनतात आणि हा छान सुकवून फ्रीजमध्ये ठेवून इतर कुठल्याही रेसिपीजमध्ये आपण वापरू शकतो. हे पहा, नारळाचं दूध तयार आहे. 1.5 ते 2 कपच्या जवळ इथे दूध तयार झालेलं आहे. आणि आता भातासाठी लागणार आहे 1 कप तांदूळ, गूळ, केशर दुधामध्ये भिजवलेलं, फोडणीसाठी लागणार आहे दालचिनी, इलायची आणि लवंग थोडंसं, आणि इलायची ठेचून घ्यायची आहे थोडीशी, इलायची पावडर, चवीपुरतं मीठ, जायफळ आणि काजू, तूप, बदाम. चला आता आपण फोडणी देऊया भाताला. नारळी भात, त्याच्यासाठी कढईमध्ये तूप टाकायचं आहे. तूप वितळलेलं आहे. आता याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि इलायची टाकून घ्यायची आहे. हे छान परतवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत, काजू आणि बदाम. तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. हलकसं लालसर करायचं आहे याला. आता याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत. आणि आता याला छान परतवून घ्यायचं आहे. आज पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने मी हा नारळी भात बनवलेला आहे. हा भात नारळी पौर्णिमेला बनवला जातो. आता याच्यामध्ये जे नारळाचं दूध काढलेलं आहे आपण ते टाकायचं आणि आता याला झाकून ठेवायचं. चेक करूया भात शिजला आहे का. याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी सुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही सुद्धा थोडंसं तुमच्या ह्याच्यानुसार टाकू शकता. हा भात शिजलेला आहे. आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. हा गूळ छान याच्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे. आणि आता जे केशर आपण दुधामध्ये टाकलेलं आहे ते केशरचं दूध याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. आणि इलायचीची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. हा पहा, तयार झालेला आहे आपला नारळी भात. आणि याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. तयार आहे आपला नारळी भात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.